पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। रामचंद्र बोधे बाबा की जय। अध्याय क्रमांक 8 ओळी क्रमांक 74। तेवी जितने अवसरे जे आवडून जीवे उरे त्याची मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणे दयाचे आठवे तू त्याची गती दे पावे। तस्मात् सर्वेश कालेषु मामनुस्मर युद्धच मयि अर्पित मनोबुद्धीर मामे वैश्यस्स संशयम। म्हणून सदा स्मरावे माते जितवा डोळाजे देखावे का कानी हन ऐकावे म्हणजे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेरी आगवे मीची करून घालावे मग सगळी काळी स्वभावे मीची आहे अरुणैसे झालिया मग न मर्जे देह गेल्या महासंग्राम केल्या भय काय तुझं तू मन बुद्धी सांचीसी जरी माझ्या स्वरूपी अर्पिसी तरी माती का पावसी हे माझी भाक ह्याची काय सया होये ऐसा जरी संधी हो वर्ततो आहे तरी अभ्यासून आधी पाहे मग नव्हे तरी कोपे। अभ्यास युक्तेन चेतसा नान्य गामिना परमपुरुष दिव्यम याती पार्थनु चिंतयन। यांची अभ्यासीसी योगो चित्तासी करी पा चांगो उगा उपाय बळी पंगो पहा टाके तेवी सद्भासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावे मग शरीर राहवात्वा जावो जे नान गती ते पाविते ते चित्तवरी आत्मयाते मग कोण आठवी देहाते गेली की आहे पै सरितीचे ने ओघे सिंधुला मिनले घोगे ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहे ते नाते समुद्राचे होणे ठेले ते विचित्ताचे चैतन्य झाले जे देत आहेत निमाले गणंजे। कवीम पुराण मनुषा सितार मनो रणी या समूह स्मरेघ सर्वस्य धातार्म चिंत्य रूप मादित्यवन तमस प्रस्ताद। जयाचे आकार विनाशने जया जन्मना निमने जे आगवीची आगवेपणे देखत असे जे गगना होणे जुने जे परमा होणे साने जया चेने सिनधाने विश्वतळे जे सर्वाते द्यावे विश्वस्वर जेने जे हेतू जया भे चिंते जे देखो वळंबा इंगुळ न चरे तेजी तिमिर न शिरे जे देहाचे अंधारे चर्मचक्षुषी सोहळा सूर्यकणाच्या राशी जोन तेवदो अज्ञानी असे असमानाचे जयासी आडनाव नाही। प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव गुरो मध्ये प्राणमावेश्य सम्यक समतम परम पुरुषमत्ते दिव्यम। तयव्यंगा वाणिया भ्रमाते प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावलीने चित्ते जाणून स्मरे बाहेरी पद्मन आसन रचुने उत्तरामी बैसोने जीवी सुख सोने कर्मयोगाचे आत्मिनेलेने मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचे ने प्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया आखलेने योगे मध्यमा मध्य मार्गे आणि स्थानोनी निगे ब्रह्मरंत्र ते चेत चित्ताचा सांगा तो आहाच्या वाना दिसे मांडतू ते प्राण गगनांतू संचरे का परी मनाचे सरे धरिला भक्तीच्या भावना भरला योग बळी आवरला सज्ज होणे तुझ जडाते विरवितो भरलता माझी संचरतो जदा घटानात लयसतो घट सीच होय का झांकल्या घटीचा दिवा निजे काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवे तो केवळ परब्रह्म जया परमपुरुष ऐसे नाम ते माझे निजाम होऊन टाके। यदक्षरम यद्विदो वदन्ति विशन्ति यद्यत्यो वीतराघा यदच्छन्तो ब्रह्मचर्ये चरन्ति तत्ते पदम संग्रहेन प्रवक्षे। सकाळ जाणिन्या जे लाने ते जाणिवेची जे खाणे त्या ज्ञानियांचे आयने जयाते अक्षरू म्हणिपे चंडवाते न मोडे ते गगनाची की पुढे वाजून होईल मेवडे तरी उरेल कैचे ते जाणिन्या जे अकळीले ते जाणविले पणेची उमा नले मग निनिवची तया म्हणितले अक्षर सहजे म्हणून वेद वेद नर म्हणते जया ते अक्षर जे प्रकृती परमात्मा रूप आणि विषयांचे विश्वबुलंडुने जे सर्वेंद्रिया प्रायचित्त देवने आत देहाच्या बैसोने झाडातळे ते यापरे विरक्त जयाची निरंतर वाट पाहत निष्कामासे अभिप्रेत सर्वदा जे जयाचे आवडे न गणिते ब्रह्मचर्याची सांकडे निष्ठुर होणे बापुडे इंद्रिय करीते ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध जयाचे थाडे वेद चुबुकळेले ठेले तेथे पुरुष होते जे आपरिलया जाते तरी पाहता ह्याची स्थिती एक वेळ सांगो ते अर्जुने म्हणितले स्वामी ह्याची मनावया होतो पा मी तवसची कृपा केली तुम्ही तरी बोली जो का परी बोलावे ते अति सोहपे
तेत म्हणितले त्रिभुवन दीपे तूच काय संक्षेपे सांगिने क तरी म्हणा या बाहेरीकडे या वयाची साव्या सवे मोडे हे हृदीच्या डोईपुढे तैसे की जे सर्वाद्वाराने संयम्य मनोहृदी निरुद्धच मूर्ध्याधायात्मन प्राण मस्तितो योगधारणाम परिते तरीचे घडे तरी संयमाची अखंडे सर्वद्वारे कवाडे काळसती तरी सजे म्हणे कोंडले हृदय हिची असेल उगले जसे कर्णचरी मोडले परिवरून संडे तसे चित्त राहिल्या पांडवा प्राणांचा प्रणवाची करावा मनोवृत्ती पण ते आणावा मूर्ती धोनवरी ते आकाशी मिळे न मिळे तशा धरावा धारणा बळे जव मात्रा त्रय मावळे अर्धबिंबे तोवरे तो मिरो निराळी की जे स्थिरो मग लागणी जे ओंकारो बिंबाची विलसे ओमी ते काक्षरम ब्रह्म विहार मन्मानुस्मरण य प्रया याति त्यजदेहम स याति परमाम गतिम तसे ओम हे स्मरो सरे आणि त्याची प्राणुपुरे मग प्रमांती उरे पूर्ण जे म्हणून प्रणविक नाम हे अक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरता शांता या परित्याजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते जया पावन या पर्वते आणि पावणे नाही ते तरुणा जरी पाये तुझ्या विहनेसे जाये नाही स्मरण मग होय काय सयावरी अंते इंद्रिया अनुघड पडलिया जीविताची सुख बुडालिया अंतु बाहेर उघडलिया मृत्यूचिन्हे तेवढे बैसावेची कवणे मग कवन निरोधी करणे तेत काय याची अंत करणे प्रणव स्मारावा तरी गायशिया हो ध्वने धने थारा दिशी हो मने पैनी ते सेविला मी निदाने सेवक होय अनन्य चेता सतम यो माम स्मरती नित्यशः तस्याहं सुलभं पार्थः नित्ययुक्तस्य योगिनः मामुपेत्ते पुनर्जन्म दुःखालयं मशाश्वतं न आप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिः परमां गतः जे विषयाशी तिळांजली देऊने प्रवृत्तीशी निगड वावणे माते हृदयसुनी भोगिताते परी भोगितिया अरानुका भेटणे नाही शुद्धाधिका ते चक्षुराधिकरंका कवन पाडू ऐसे निरतन एकवटले जे अंतकरणे मदशी लिगटले मिची होणे आटले उपासिते त्या ध्यावसान जे पावे ते ती माते स्मरावे मग म्याजरी पावावे तरी उपस्थिते कायसे पैरुंकू एक आडलेपणे काकुळती धावगा धाव म्हणे तरी तयाची ग्लानी धावणे काय न घडे मज आणि बघता त्याची दशा तरी भक्तीचा सुसू कायसा म्हणून हा दोन्ही ऐसा न वाखणावा ती जे वेळी स्मरावा ती वेळी स्मरला की पावावा तो आभार होई जेव्हा साहेबचना ते ऋण वैपन देखुने अंगे मी आपुले याची उतरनोत्वा लागे भक्तांच्या हातून त्यागे परिचर्या करे दे कैवल्याचा वारा जणे लागल्या सुकुमारा म्हणून आत्मबोधाच्या पांजरा सुरेतया ते वरे आपुल्या स्मरणाची वाहिले दिवशी करी सावली त्याचे नित्यबुद्धी संचले मी आणि तया ते म्हणून देहांतीचे सांकडे माझ्या काहीच न पडे मी आपुल्या ती आपुलीकडे सुखीचे आणि वरचे देहाची औसनी फेडूने अहंकाराचे र जाडूने शुद्ध वासना निवडूने आपण पा मिळवे आणि बघता तरी देहे विवेक वंकीचा ठाव नाही म्हणून विरुकता काही योगेसा न वाटे नात देहंतीचे म्या यावे मग आपण पे याते न्यावे हे नाही स्वभावे जे आधीचे मजमिनले शिराच्या सलिली असे ते पण हे सावले वाजून चंद्रिका ते ठेले चंद्रचे आहे हे जे नित्ययुक्त तयाची सुलभ मी सतत म्हणून देहाते निश्चित मीची होते मग क्लेश तरुची वाडे जे तापत्र याग्नीची सगळे जे मधुका कसे कुरोंडी सांडिले आहे जे देण्याचे दुबते जे महाभया ते वाढविते जे सकळ दुखाचे पुरते भांडवल जे दुर्मीचे मुळं जे कुकर्माचे फळ जे व्यामोहाचे केवळ स्वरूपचे जे संसाराचे बैसणे जे विकारांचे उद्याने जे सकळ रोगांचे बहाणे वाढले आहे जे काळाचा खिचू उशिटा जे हळीचा अंगवठा जन्म मनाचा ओलिवटा स्वभावे जे बुलचे भरीव विकल्पाचे ओतीव किंबहुना पेव विवाचे जे व्याघ्राचे क्षेत्र जे पन्यांगनेचे मैत्र जे विषय विज्ञान यंत्र सुपिजित जे लावेचा कळवळा निघाल्या विशोधकाचा गळाळा जे विश्वाचा अंगवळा संचोराचा जे कोडियाचे खेव जे काळसर्पाचे माधव गोऱ्याचे स्वभाव गायन
जे वैर्याचा पाहू नेरो, जे दुर्जनाचा आदरू, हे असो जे सागरो अनर्थाचा, जे स्वप्ने देखील स्वप्न, जे मृगजळे सासी नेले वन, जे धूम्ररंजांचे गगन उतरे आहे, जे हे शरीर ते तेन पौतीची पुरती नर, जे होणे ठेले अपार स्वरूप माझे. आ ब्रह्म बोना लोका पुनरावर्ती नोर्जुन, मामुपेत्ते तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. रामचंद्र बोधे बाबा की जय. माऊली, आज आपण अध्याय क्रमांक 8 ओवी क्रमांक 74 ते ओवी क्रमांक 151 पर्यंत पारायण पाहिला आहे. रामकृष्ण हरी.